दंडोत प्रणाम. हो, काल आपण पाहिलं की धर्मक्षेत्र कुरुक्षेत्राच्या भव्य प्रांगणावर कौरवाचं 11 अक्षौहिणी सैन्य आणि पांडवाचं 7 अक्षौहिणी सैन्य असं 18 अक्षौहिणी सैन्य उभं आहे. युद्ध होणार होतं. आता युद्धाला सुरुवात होणार होती आणि एवढ्यात दुर्योधन द्रोणाचार्याकडे जातो आणि त्यांना द्रोणाचार्याला माहिती सांगतो. म्हणजे पांडवाच्या सैन्यात कोण युद्धे आहेत, आपल्या सैन्यात कोण युद्धे आहेत, आपलं सैन्य कोण रक्षित केलेलं आहे, त्यांचं सैन्य कोण रक्षित केलेलं आहे, ही माहिती दुर्योधन त्या गुरु द्रोणाचार्याला सांगतो. आणि पहिल्यांदा तो सांगतो की आपल्या सैन्यात कोण आहे. पांडवाच्या सैन्याचं वर्णन करतो तो. आणि पांडवाच्या सैन्यात ती सैन्याचा व्यूह त्या दुष्टद्युम्नानं कसा रचलेला आहे हे त्याला दाखवतो. आणि मग नंतर सगळी माहिती देऊन आपल्या सैन्याची माहिती देतो. तर आपण काल 7 श्लोकाचे अर्थ पाहिलेत नाही. आपल्याला प्रत्येक श्लोकाचा अर्थ बघायचा आहे आता प्रत्येक. तर मग तो म्हणतो, हे राजन, हे हे गुरुजी, आपल्या सैन्यातलीच तुम्हाला माहिती सांगतो. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजय अश्वत्थामा विकर्णाचे सोमदत्तीस्तवचे. भवान म्हणजे तुम्ही स्वतः आहात, भीष्म आहे, कर्ण आहे, कृप आहे, समितिंजय आहे, अश्वत्थामा आहे, विकर्ण आहे, सोमदत्ती आणि इत्यादी लोक आहेत, इत्यादी सूरयोद्धे आहेत. आणि अन्याच्या भावासुरा मदर्थे त्यक्त जीविता नाना शस्त्रप्रहरणा सर्व युद्ध शारदा. आणि अनेक लोक, अनेक वीर माझ्यासाठी प्राण द्यायला तयार येतं. अन्याचे भावासुरा अनेक सूरवीर आहेत की जे माझ्यासाठी मदर्थे, माझ्यासाठी त्यक्त जीविता, प्राणाची आहुती द्यायला तयार आहेत. आणि ते कसे आहेत, नाना शस्त्रप्रहरणा, नादा शस्त्रामध्ये प्रवीण आहेत, शस्त्रास्त्राची विद्यामध्ये प्रवीण आहेत ते, आणि सर्व युद्धामध्ये विशारद आहेत असं सांगतो. आणि अपर्याप्तम तदस्माकम बलम भीष्माभिरक्षितम. आपली सेना जी आहे, अपर्याप्तम तदस्माकम बलम भीष्माभिरक्षितम, आपली सेना खूप मोठी आहे. आणि पर्याप्तम तिथमेतेशाम बलम भीमाभिरक्षितम, आणि अर्जुनाची, पांडवाची सैन्य ही कमी आहे असं त्यांना सांगतो. आणि ते म्हणतो की आयनेषूच सर्वेषु यथा भागम वस्थिता भीष्माभिरक्षंतो भवंत सर्व यावी. आणि त्याला सांगतो की तुम्ही सर्वजण आपापल्या जागेवर, नेमून दिलेल्या जागेवर थांबा आणि भीष्माचार्याचं रक्षण करा. भाऊ, भीष्माचार्य हे कौरवाचे सेनापती होते. आणि पहिल्याच दिवसापासून जर सेनापतीचं रक्षण करायची गरज पडत असेल तर तिथं विजयाची काय खात्री. जर सेनापतीलाच पहिल्याच दिवसापासून तो धोक्यात आहे. कारण काय होतं भाऊ, हा जो शिखंडी आहे, शिखंडीला भीष्माचार्य मुलगीच समजत होते, स्त्रीच समजत होती. आणि त्यांनी सांगितलं होतं की मी शिखंडी जर माझ्यासमोर आला तर मी युद्ध करणार नाही. त्यानं मला बाण मारले तर चालतील, पण मी त्याला बाण मारणार नाही. आणि हीच भीती होती त्याला की कदाचित शिखंडी येईल आणि भीष्माचार्यावर बाणाचा वर्षाव करीन आणि भीष्माचार्याला ठार मारेल, अशी भीती होती त्याला. त्याचमुळं हा जो दुर्योधन म्हणतो की, काय म्हणतो की तुम्ही सगळे आपापल्या जागेवर थांबा आणि थांबून पण भीष्माचार्याचं रक्षण करा. यथा भीष्ममेवाभिरक्षंतु भवंत सर्व येवी. तुम्ही सगळेजण भीष्माचार्याचं रक्षण करा असं तो म्हणतो. आणि मग हे भीष्माचार्य ऐकतात.
आणि भीष्माचार्य काय करतात, तस्य संजय नयन हर्षम कुरुवर्ध पितामहा सिंहनाद विनोदोचे शंखम दद्मम प्रतापवाद. आणि ते मग त्या दुर्योधनाच्या उत्साह वाढविण्यासाठी शंख वाजवितात. सिंहनादासारखा शंख वाजवितात प्रतापवान. आणि मग त्यांचे शंख त्यांनी वाजविला की तत शंकाश्च भैर्यस्य पनवानक गोमुखा. आणि एकदा भीष्माचार्यानं शंख वाजविला की मग सगळे जिकडं तिकडं म्हणजे तत शंकाश्च भैर्यस्य पनवानक गोमुखा सहसा भ्यान्यंत सशब्दोस्तु मुलो भवत. आणि सगळे शंख वाजवायला लागले, सगळे लोक शंख वाजवायला लागले. आणि त्या आवाजानं नभ दुमदुमून गेलं, आभाळ म्हणजे आकाश दुमदुमून गेलं त्यानं सशब्दवच तुमुलो भवत. आणि मग नंतर तत श्वेतेर हैरिक्ते मती चंदनेशितो माधव पांडवची व दिवो शंको प्रदमतू. आणि पुन्हा भीम हे अर्जुन आणि श्रीकृष्ण महाराज पांढऱ्या घोड्याच्या रथात बसून आले. पांडवचे व माधव श्रीकृष्ण महाराज, पांडव म्हणजे अर्जुन चैव दिवो शंखो प्रदमतू. आणि त्या घोड्याच्या पांढऱ्या घोड्या श्वेते हैरिक्ते, श्वेते म्हणजे पांढऱ्या घोड्याच्या रथामध्ये बसून आले आणि त्यांनी देखील शंख वाजविला. तर श्रीकृष्ण महाराजांना कोणचा वाजविला, पांचजन्यम ऋषिकेशो. श्रीकृष्ण महाराजांना पांचजन्य नावाचा शंख वाजविला. देवदत्तम धनंजय. आणि अर्जुनानं देवदत्त नावाचा शंख वाजविला. पोंड्रम दद्मम महाशंख, पोंड्र नावाचा शंख वाजविला भीमानं. आणि भीमकर्मा ओकोदर, भीमानं तो शंख वाजविला. अनंत विजयम राजा आणि अनंत विजयम राजा कुंतीपुत्र युधिष्ठिर नकुल सहदेवस्य. कुंतीपुत्र युधिष्ठिरानं अनंत विजय नावाचा शंख वाजविला. नकुल सहदेश सुघोष मणिपुष्पको. नकुल आणि सहदेवानं सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले. काशीस्य परमेश्वास शिखंडीचे महारथा दुष्टद्युम्न विराटचे सात्यकीच्या पराजित. पुन्हा सगळ्यांनाच वाजविले. शिखंडीनं वाजविला, काशीराजेनं वाजविला, दुष्टद्युम्नानं वाजविला, विराटानं वाजविला, सात्यकीनं पराजित असलेल्या सारा जिंकता येणार नाही अशा सात्यकीनं बी वाजविला. द्रुपदरोपदयाचे सर्वशा पृथ्वीपते सोभद्रचे महाभाव शंखम दद्मम पृथक. सर्व राज्यानं शंख वाजविले, राज्य लोकांना. आणि सघोषो धातराष्ट्रांना हृदयाने वेदारयत नभस्य पृथ्वीचं तुमुलो वेणुनादेन. आणि हे शंखाचे आवाज ऐकून त्या धृतराष्ट्राच्या मुलांचं हृदय विदीर्ण होऊन गेलं. हृदयाने व्यधारयत नभस्य पृथ्वीचं तुमुलो वेणुनादेन. आणि आकाश त्या आवाजानं दुमदुमून गेलं. मायबापो अथ योस्तुतां दुष्टा धातराष्ट्रां कपिध्वज प्रवर्तेशस संपादे धनुर्युद्धे पांडव. आणि ऋषिकेशन तदा वाक्य मीद महामयपते शेनयोरू भैरमध्ये रथम स्थापय बेचित. आणि एवढं झाल्यानंतर शंख वाजवले, आता युद्ध सुरू होणार. पण एवढ्यात अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला म्हणतो, हे देवा, माझं नाही का रथ दोन्ही सैन्याच्या मधात नेऊन उभा करा आणि मला बघू द्या माझ्या विरोधात कोण मला लढायला आले, माझ्या विरोधात मला आणि कोण माझ्या याच्यात आहे, कोण तिकडल्या लोकात आहेत ते मला एकदा बघू द्या. आणि श्रीकृष्ण महाराजानं त्याचा रथ दोन्ही सैन्याच्या मधात नेऊन उभा केला. आणि इथून पुढचा वृत्तांत हो मी तुम्हाला उद्या सांगेन. तोपर्यंत आम्हाला रजा द्या. दंडोत प्रणाम.